अव देवाला जाऊन आल्यावर मावद करावं लागते म्हणजे तशी रीतच आहे. करा तुमची इच्छा आहे ना कर. हे मावद करून देवाला सांगू समद्यासनी सुखी ठेव रे बाबा. बोला 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 हलकी जरा त्यांच्या नावानं. मंगळू आ मंगळू आलास का आता त्या सकाळी सकाळी गावाकडे निघालास म्हणजे काहीतरी काम असणार तुझं मंगळू. होय 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 कामच आहे. जेव्हा पण आलं मी आहे की पंचासनी भेटायचं आहे. अरे मग तू कशा पाय आला वाट तुडवीत त्यासनी घ्यायचं की बोलून. अरे साधी सुधी गोष्ट नाही तात्या. मला काही समज सांगू नको पण देवापाचं म्हणणं काय ते तरी सांग. अरे त्या बाळूला अद्दल घडवायची आहे. असं होय चल मी बी येतो तुझ्या संग. तंगड्यात तंगड घालायची सवयच आहे तात्या तुझी. अरे गावात राहायचं म्हणजे कुठं काय चाललं समजा कळलं पाहिजे मंगळू. मला एवढं तरी सांग देवाप्पा त्या लहान पोराच्या काय माग लागलं रे एवढं. अरे त्याचं काही केलं नाही ना तर समजा गावासनी भोगावं लागल. चल लवकर पुढे चल उशीर झाला. चल बाबा एक आजी आपण सडा रांगोळी का काढतो? कारण आपल्या घरात लक्ष्मी येते. सकाळच्याला आणि सांजच्या पारी लक्ष्मी देवी गावातून जात असते म्हणजे आपलं घर झाडून पुसून दत करत्या. त्यांच्या घरात लक्ष्मी आई येते बस येत. पण आजी आपण देवी आईला ओळखणार कसं? म्हणजे ते दिसते कशी? आता कसं बरं ओळखणार तिला? देवी आई दिसती माझ्या सत्यवासारखी. पण आजी आटीप असं देख. चल आता आपण रांगोळी काढू. हा तू इथं काढ. आवा सुंदराबाई. हा पंचबाईचा सांगावा आहे तुम्हासनी. काय हो? अहो त्यांच्याकडे मोठी पूजा आहे. समध्या गावाला जेवणाचा आवाज नाही. करली कथा निमगा. वय वय आता देवाचा प्रसाद आहे म्हणल्यावर आम्ही समधी येणारच की. होय पर बायूला संगती आणू नका. आता विशेष सांगावा आहे बघा. येते म्या. वय अय्यो ह्यो कसला सांगावा ग? आणि बाळू मामाने नाही ऐकलं तर? हाय का नाही वाड्यात कोण का झोपा काढतात समजे. पंच हो पंच. मोठ्याने ओरडायचं एवढ्याने ऐकू जात असतं होय. आता जातो की. हा जायचं. अरे विचार नाही करायचा जास्ती. जा लय विचार नाही करा. जाय ना. चल तू बी. आणि असं आहे तुझा आणि त्यांचा जांगळ गुत्ता आहे माझा नाही ना. मी गेलो आणि मला हाणलं मग. आधी हक्क मारतो नाही आला तर मग आज जाऊ. पंच अहो पंच. अय्यो अयो अयो ओरडायला झालं काय म्हणते मी. आणि इथे येऊन अशी हाक मारायची हिम्मत कशी होते तुमची? मंगळू
बरोबर बोलतात ते. अरे किती मोठ्याने ओरडतो रे. थांबलो नसतो का आपण? वाट बघायची. अप्पाला कळले तर उलटे टांगून मारतील की रे तुला. छोटे मालक बरोबर बोलता तुम्ही. हं? अव देवाप्पाचा सांगाव होता पंचासनी. ते पूजा करता येतात. पूजेचं थांबवलेलं आवडत नाही त्यांना. तेव्हा काय सांगावा तो मला सांगा. कसं आहे, देवाप्पाला राग येईल. कशाचा राग येईल की रे. कसं आहे, ते सांगावा तुम्हासनी नाही, पंचासनी सांगायचा. शंभो. पण त्याआधी मी काय सांगते ते ऐका म्हणते मी. म्हणजे आम्ही इथं थांबायचं असं म्हणताय व्हय? होय, तेच म्हणते मी. आणि तात्या, हा आपल्याकडे मोठी पूजा आहे. हा दरवर्षीप्रमाणे पूजा प्रसाद सगळं करायचंय बघ. मंगळू प्रसाद आहे बरं का. जेवायला बोलवित्यात ते. आधी जेवायचं नाही, काम करायचं तात्या. कळले की अजून सांगू? कळलं कळलं कळलं. पंचाचं होऊ देता मला. बरं, मी येते जाऊन. हा अय्य मी सांगतो, तू जाऊ नगस त्या गुंडप्पाच्या आईकडं. गावात असं बघून जमत नाही. बोलावून आला आहे, जाया पाहिजे. अगं पण कशाला बोलवलंय ते कुठं सांगितलं आहे? गेल्यावर कळलंच की. तू गेलीस आणि ते तुला काय बी बोललं तर. आय कधी नव्ह ते बाळू बराबर बोलतोय. मी आबी येते तुझ्या संग. हा तू येशील पर गप बसशील का? लागलीच उलट बोलणार. मी काय उगाच बोलते का? ते काय नाही, मी येणार म्हणजे येणार. अगं बरं बाई, चल चल. मी बी येणार. नाही ना सत्यवा, तू नग येऊस. अय्य तू माझं ऐकत नाही. बघ काय होतंय ते. येतो आम्ही. अय्यो मंगळू, सांग की रे, देवप्पांनी काय ठरवले ते? उचकल्यात ते. ते आम्हाला कळलं, पुढे बोल. अहो देवाप्पा म्हणतात त्या बाळ्याला एकदा माझ्या मोहर आणून उभं कर. देवीचं ठाण आहे ते. मग तिथं त्या बाळ्याचं काय बी चालायचं नाही. अय्यो म्हणजे आम्ही घेऊन जायचं तिकडे? होय, असंच म्हणतात ते. अय्यो आता ते कसं जमणार यांना? इतके प्रयत्न करूनही काय झालं नाही बघा यांच्याकडून. अय्यो आणि आता काय जमणार म्हणते मी. अय्यो महादेवा, महालिंगराया, सोडव रे त्या बाळूच्या कचाट्यातून. सगळी कामं राहिली बाजूला आणि त्याच पुराण चालू आहे किती दिवसापासून. मग पंच काय सांगू देवापासनी? अय्यो घेऊन येतो की रे त्याला कडेवर. म्हणजे चेष्टा करता वय तुम्ही आमची? चेष्टा नाही. अरे पंच खरंच आणून उभ्या करतील. तू का कमी समजला का पंचांना?
पंचांनी ठरविलं ना तर समजा गावाला दोरानं बांधून मेंढरासारखं देवाप्पाच्या मोरा आणून उभं करत्याल. ए तात्या, अरे तू काही बोलतोस आणि ते सगळे अशी येते बघ आमच्या. आता हे गय आलं ते काय माझ्यामुळं नाही. तुमचा धीर पंचांचा भाऊ त्याने मध्ये खोडा घातला ना. यो 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 तुझं प्रवचन ठेवतो बघा चावडीवर. आता खोबाड बंद कर. बरं मंगळू, आम्ही त्याला तिथं आणण्यासाठी प्रयत्न करू, पण त्याचं पुढं काय होणार म्हणते मी. अहो देवीची काठी आहे ना हो, त्यांना मारतील त्या बाळाला. यो त्याला आम्ही तिकडे घेऊन आल्यावर त्याचं काही झालं बरं वाईट तर सगळं येईल की रे माझ्यावर. पालंट म्हणतोय मी. पण तुम्हाला पोलीस पकडून घेऊन गेले तर आम्ही काय करायचं. यो पोलीस. अरे तात्या म्हणजे काय देवाप्पा जीव घेणार नाहीत. काठीनं मारतील म्हणजे स्वतः सारखा सरळ होईल तो. समजी भूत काढतात ते. अरे पण तो बाळू काय खुळा आहे का पंचांच्या कडेवर यायला. अरे एक वेळ समजा गाव येईल पण बाळू नाही यायचा. यो तात्या तू अजून मला ओळखलं नाही बघ. एक दिवस असा डाव टाकतो की देवप्पांच्या समोर येऊन उभा राहील बघ तो थोडा बाळू. आता कसं बोललात. होणार होणार तुम्ही म्हणते म्हणून होणार. आय्या गंगूताय कुठे बी दिसना झाल्यात. बाळू तुला ठाव आहे का कुठे गेल्यात ते. कुठे जिजीकडे गेले आहेत का. नाही वाड्यावर पंचाच्या वाड्यावर गेली आहेत. आणि कशाला ते गुंडापाच्या आईचं काम आहे काहीतरी. तू काय केलं नाहीस ना. ह्या यायला माझं काय कारण नाही. मग संग तू काय गेला नाही. गंगूताई आहे की संग. गुंडापाच्या आईने सांगावा धाडला आहे की बाळूला संग आणू नका म्हणून. असं का. अरे ते मला कसं ठाव असेल. आणि त्याच निम्या गावात नगच आहे. अरे बरं वाड्यावर तंटा बिंटा झाला तर आई तिथं बी ग बसल. पर गंगूताई आहे की खमकी. तंटा करायचा असेल तर गंगूताईचा हात कोण धरणार नाही. पण तरी बी आपण आईसाठी वाड्यात जायला पाहिजे. असं कसं कोण आईला बोलल. आणि जो माझ्या आईचा पाण उतारा करल त्याला म्या सोडणार नाही. हो दादा, कधी जायचं आम्ही आतमध्ये. थांबावायच. कशाला बोलिवलं हाय काय कळना बघ. ग मला बी बोलावून आलं म्हणून आले म्या. समधी काम पडल्यात घरी आणि हात थांबायचं आले. तसा कालपासून बाळू बी कुठे गेला नाही हाय. म्हणजे अगं म्हणजे ते एक भ्या असत. ह्यानं काय केलं आणि त्याचं गारानं हाय की काय. बघ बाई तू. आणि आता घराच्या बाहेर जास्त धाडत जाऊ नकस पोराला. अगं मी आभी कुठे जात नाही. आज किती दिवसांनी वाड्यावर आले हाय. आपलं घर भलं आणि आपलं काम भलं असंच असतं बघ माझं. मला बी कुठं येळ असतो या. तर ही अक्का कधी काय बोलल सांगता येत नाही बघ. अगं हळू बोल की. समजा ऐकतायत बघ. मला नाही भ्या कुणाचं. कोधी हे तर मी यांना सांगून बी नाही आले. आय चल जाऊ घरला आपण. अगं भेटून जायच पाहिजे. मी आधीच सांगून ठेवते. तिनं जर सांगितलं हे काम करायचं आणि ते काम करायचं तर मी ऐकून नाही घ्यायची. गंगे अगं आधी काय म्हणतात बघू तर दे. अगं हो दे. मागच्या वेळेला बी असंच
पोतभर ज्वारी निवडून पाकडून घेतली हिच्याकडनं. असं कुठं असतंय वाय? गप की जरा. आता जावात तू बाजूला. या 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 अक्का तुम्ही मला आवाज नाही द्यायला सांगितलं होतं ना, घेऊन आलो बघा. बाळूची आई, गंगी, गोदा समजे आले आहेत. हे काय एवढ्याच बायका? गावातल्या सगळ्या बायकांना बोलव म्हणत होते की रे मी. आता कोणी धुणत होत होत्या, कोणी शेतात चालल्या होत्या, कोणी भाकरी करीत होत्या, पण समजायला सांगितलं मी. आता येतील हळूहळू. अयो आम्ही दुसऱ्या कामासाठी बाहेर जातो की. इंद्री, हे काम माझ्या एकटीच नाही. बसा खाली. अक्का कशा पायी बोलिवलं हाय? दर सालाप्रमाणे रीतीप्रमाणे वाड्यावर पूजा आहे. कसली पूजा? श्रेयाळ शेठची पूजा की हो. वाड्यावर सगळ्यांनी पूजेसाठी यायचंय. पूजा होईल, प्रसाद होईल. हा, पण पूजेच्या तयारीला सगळ्यांनी यायचंय बघा. भाई सांगा की काय काय करायचं आहे? सांगतेच आहे. हे पा, धान्य निवडायचं आहे, दळायचं आहे, भाज्या निवडायच्या आहे. आणि हो, हा सगळा वाडा स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा. माझ्या एकटीनं हे सगळं होणं शक्य नाही. आणि घरच्या नोकरच्यांनी पण. आबा पर गावच्या समजा जणी आल्या आणि त्यांनी थोडं थोडं केलं तर होऊन जाईल की समज. असं मी तुझ्या एकटीला नाही सांगणार ग सगळं करायला. अक्का देवाचं काम आहे, आम्ही समजा मिळून करू की. प्रसाद म्हणजे स्वयंपाक. समजांसाठी जेवण बी आम्हीच बनवायचं का? बाळू एक सांगू का? एक नाही था सांग. ह्या मोर काय बी चूक करू नकस. म्या कुठं काय करतो या? आता तू ऐकायचंच नाही. असं ठरवलं असेल तर काय बोलणार? म्या काय करत नाही. जे होत या ते घडत या. अरे पर त्या पायी समजा गाव तुझ्या खार खाऊन आहे. म्या कोणाच नाही घाबरत. पर त्याचा त्रास होतो ना बाला आणि आईला. एक दिस त्याच नेहमी समजल की म्या वागलं ते बराबर होत. अय्यो फक्त अक्कोळच नाही हो, अक्कोळच्या कडेला असणाऱ्या छोट्या मोठ्या वस्त्यांवरची लोक पण येणार की हो पंचाच्या वाड्यावर पूजेला. 1000 लोक जेवणार बघा वाड्यावर. एवढ्या लोकांचं जेवण करणं तुम्हाला शक्य नाही बघा. त्यासाठी आचारी बोलवावा लागणार. आणि तुम्हाला आचारी नाही भेटला तर मी आहे की काय गोदे. राहू दे. अय्यो अय्यो तात्या, अरे तुझ्या हातचं खाऊन अख्ख्या गावाला जावं लागेल की रे रानात. तात्या, जेणू काम तेणू करावे. तुझं काम नव्हे ते. तर मी काय म्हणतो, पूजा कशी बी होईल, जेवण मात्र चांगलं झालं पाहिजे. अरे मंगळू तुला बी आवत नाही बर का. जेवायला लाजायचंच नाही. बरं अक्का पंच येतो मी. कळलं ना मग समजास नी. अय्यो गुंडप्पा, सारखा मध्ये मध्ये का बोलतोय? अय्यो तोंड बंद कर की रे, तो फोडून टाकीन बघ तुझं तोंड. आपल्या घरी मावदा आहे. यांची पूजा कधी विचार की.
उठा.